नमस्कार भक्तांनो, जय बाळूमामा. श्री संत सद्गुरू बाळूमामाच्या नावानं चांग भलं. आज आपण बाळूमामाची लीला नवीन प्रसंग घेऊन भेटीला आलो आहोत. प्रथमतः सगळ्यांना जय बाळूमामा. बाळूमामांचे एकनिष्ठ भक्त मुस्लिम धर्माचे बापूसाहेब कलावंत भाग 4. बापूसाहेबांनी मनात विचार केला की मला आता जगात बाळूमामांशिवाय अन्य कोणाचा आधार नाही. या विचारासह तो संरक्षणासाठी बाळूमामांच्याकडे आला. त्यावेळी बाळूमामांची बकरी निंगापूर भागात होती. बापूसाहेबांनी मामांच्या तळावर हजेरी लावून 8 ते 10 दिवस झाले असतील. तो पावसाला सुरुवात झाली. पाऊस एकसारखा सलग 3 दिवस पडत होता. यावेळी बापूसाहेब 3 दिवस मामांच्या वरती छत्री धरून खडा उभा होता. त्याच्या जोडीला औरनाडचा दादू सत्यापा गवळी होते. त्या दोघांनी 3 दिवसात मामांच्या अंगावर एकही थेंब पडू दिला नव्हता. अशा कोसळणाऱ्या पावसातच बापूसाहेबांनी मामांसाठी दगडाची सय्या रचली व त्या सय्या खालून पावसाचे पाणी जाण्यास मार्ग मोकळा करून दिला होता. त्यावेळी बापूसाहेबांनी मामांना विनंती केली की मामा, तुम्ही 2 दिवस रात्रंदिवस बसूनच आहात, आता जरा झोपा. तेव्हा मामा त्या सय्यावर 2 तास झोपले. त्यामुळे त्यांच्या ताटकळलेल्या शरीराला थोडीशी विश्रांती मिळाली. यानंतर मामा उठून बसले व त्यांनी पाण्याने चूळ भरले. त्यांच्या पोटात 2 दिवस अन्न पाणी नव्हते म्हणून त्यांनी दादू गवळीला विचारले, दाद्या, जेवायला काय आहे का रे? दादूने बिहाड्यात पाहिले तर भाकरीच्या बुट्टीत टोपलीत 3 दिवसाचा शिळा 1 पाऊंड भाकरीचा वाळलेला तुकडा होता. तो तुकडा पाहिल्यानंतर दादू मामांना म्हणाला, भाकरीचा 1 वाळलेला तुकडा आहे मामा. तेव्हा मामा त्याला म्हणाले, आण इकडं. दादूने तो भाकरीचा तुकडा मामांच्या हातात दिला व तो मामांच्या तोंडाकडे पाहू लागला. तेव्हा मामा त्याला म्हणाले, अरे कशा बरोबर खायचे? यावर दादू म्हणाला, कालवण, दूध वगैरे काही नाही मामा. असे म्हणताच मामा दादूला म्हणाले, अरे याच्यावर चटणी घाल. तेव्हा दादूने मामांच्याकडे पाहत पाहतच भाकरीवर चटणी वाढली. कोरडी चटणी पाहून मामा दादूला म्हणाले, दाद्या बघतोयस काय रे, पाणी घाल. तेव्हा दादूने पावसाचे वाहणारे 2-3 चमचे पाणी चटणीत घातले. याबरोबरच दादूच्या डोळ्यात अश्रू आले. हे पाहून मामा त्याला म्हणाले, अरे दाद्या, जशी वेळ येईल तसं माणसाने वागलं पाहिजे, हे लक्षात ठेव आणि तसं वागत जा. मामाने ती भाकरी चटणी मोठ्या गोडीने खाल्ली. यावर मामांचे समाधान वरती दिसून येते. यावेळी बापूसाहेबाला पाहून मामा म्हणाले, बाप्या भिवू नकोस, तू जे काही चांगलं करशील त्याच्यात मी आहे. त्यावेळी मी तुझ्या पाठीशी आहे. तू खरा असशील तर तुला मारणारा दोन्हीचा बाप पाहिजे. त्यानंतर कर्नाटक दौरा संपवून बकरी निपाणी भागात आली. निपाणी भागात आल्यानंतर बापूसाहेबाला समजले की काही कारणाने शत्रूच्या मुलांनीच बापास मारले होते आणि ते 4ही भाव विभक्त झाले होते. इथे तो शेतकरी त्याच्या वाईट कर्मानेच मरण पावला होता. ही वार्ता ऐकून बापूसाहेबांना मामांचे पाय धरले व तो त्यांना म्हणाला, धन्य आहेस तू बाळूमामा. यावर बाळूमामा त्याला म्हणाले, वाईट केलं तर वाईटच होणार. एकदा मामा बापूसाहेबाला म्हणाले, बाप्या, तू किडे पडूनच मरशील बघ. ज्यांनी त्यांनी केलेले फेडल्याशिवाय माझ्याकडे मार्गच नाही. याचा अर्थ बापूने आपल्या जीवनात जे वाईट कर्म केले होते त्याचा जो भाग भोगायचा शिल्लक होता तो बापू भविष्यात भोगणार होता. मामा म्हणायचे, तुम्ही केलेले कर्माचे फळ तुम्हालाच भोगावे लागते. कोणाच्याही बापाला देखील सुटलेले नाही. तुमच्या पापाचा किंवा पुण्याचा माझ्याशी काही संबंध नाही. श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला केलेली उपदेशाचा तेव्हा मामा म्हणायचे, जैसे कर्म करेगा वैसे ही फळ देगा भगवान, यही गीता का ज्ञान है. बाळूमामांनी दिनांक 4 सप्टेंबर 1966 रोजी आदमापूर येथे समाधी घेतली. त्यांचे भव्य मंदिर बांधण्यात आले आहे. त्या मंदिरात प्रथम पूजाविधी सुरू करणार आहे. मामांचा परमभक्त बाळकृष्ण बोते हे बापूसाहेब कलावंत यांचे परममित्र होते. हे दोघेही मामांच्या मंदिरात थांबत व मामांसह मुळे महाराजांची कीर्ती लोकांना सांगत असत. याबरोबरच हे दोघेही स्वतंत्र सैनिक होते. एक साक्षर होता तर दुसरा निराक्षर. साक्षर असलेला बाळकृष्ण बोते हे अध्यात्मशास्त्रातील गाढ अभ्यासक, अहिंसावाद, भविष्यतज्ञ, शांत स्वभावाचे, निस्वार्थी असा होता. ते बाळूमामांचे वर्णन करून माहिती सांगू लागले तर नव्या माणसाच्या चक्षुसमोर मामांची साक्षात मूर्ती उभी राहील. अशी या मामाच्या सद्भक्ताला मरण हे चांगलेच आले. चालता बोलता निरोगी असतानाच अचानक तेच मरण आले. त्यांनी आपल्या जीवनात कोणालाच कसलाही त्रास दिला नव्हता.
ते इतरांशी नेहमी मधुरतेने बोलत व प्रेमळपणाने वागत असायचे. तसेच ते सर्वांना खुल्या अंतकरणासह भविष्याचे मोफत मार्गदर्शन करायचे. त्यामुळेच त्यांना चांगले मरण मिळाले. दुसरा निरक्षर असलेला बापूसाहेब कलावंत, त्यांच्या हातून पुष्कळ वाईट कर्म घडले होते. त्याला मृत्यूसमयी पायात दाबणा एवढे किडे पडले होते. या वेदनेत तो मामांना आठवत असे व मामांनी सांगितलेले कर्मगीता खरी असल्याचे सांगत असे. त्याला मृत्यूसमयी खूप त्रास झाला. तो वेदनेने ओरडत असे. याप्रमाणे अंथरुणावर कितपत पडूनच त्याच्या गावी त्याचा अंत झाला. बापू मुसलमान धर्माचा असला तरी त्याच्या मनात दुसऱ्या धर्माबद्दल दोष नव्हता. त्याची मामांवरील निष्ठा अखंड होती. तो श्रद्धावान होता व परमेश्वरासाठी पडेल ते कष्ट सोसण्याची त्याच्या अंगात धमक होती. तो आज्ञाकारकही होता. असा हा बापूसाहेब अखेरपर्यंत मामांच्या सेवेत राहिला. अखेरच्या क्षणी मरण येईपर्यंत तो बाळूमामांचीच आठवण काढत होता. त्यावेळी त्याच्या तोंडी मामांचा जप चालू होता व त्याच्या डोळ्यासमोर मामांचीच मूर्ती दिसत होती. अशावेळी तो म्हणत होता, मामांनी बसायला दिलेली कांबळ नको नको म्हणून बाजूला केली तरी त्याची दशा मला लागलीच. त्याचा त्रास काय झालाय ते मलाच माहिती व सवरच्या परमेश्वरालाच माहिती रे बाबांनो. बाळूमामा देव आहे. त्याची भक्ती मनापासून करा. तो तुम्हाला कधी सोडणार नाही. बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं.